नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर चालू घडामोडी 2026 ची ही लेक्चर सिरीज सुरू आहे आपली. तर याआधी आपण भाग 1, भाग 2, भाग 3 बघितला. आता हा भाग 4 आहे. ओके. सो आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसाल तर ते आधी व्हिडिओ बघून घ्या. ओके. जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न जे आपल्याला सरळ सेवेच्या एक्झाममध्ये दिसतात. त्यानंतर मग कंबाईन गट ब किंवा गट क यासारख्या महत्त्वाच्या परीक्षामध्ये आपल्याला काही असे प्रश्न दिसतात. तर अशा प्रकारचे प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. सो द हिंदू, त्यानंतर लोकसत्ता, परिक्रमा, त्याच्यानंतर मग वार्षिक आपला सिम्प्लिफाईड आहे. याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे एक्झाममध्ये येऊ शकतात अशा प्रकारचा मी कंटेंट तयार केला आहे. त्याच्यावर मी एमसीक्यूज तयार केले आहेत आणि ते एमसीक्यूज तुम्हाला क्विजच्या स्वरूपात असतील. तर ते मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणार. ओके. सो अशीच आपली कंटिन्यू लेक्चर सिरीज ही सुरू राहील जोपर्यंत आपली एक्झाम होणार नाही तोपर्यंत. ओके. सो हे खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते तुम्हाला उपयोगी पडतील. ओके. तर पहिला प्रश्न आहे, भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर कोण बनला आहे? प्रज्ञानंद आर, आर्यन वाशनेरिय, डी गुकेश की विदित गुजराती. तो कोण बनलाय? तर आर्यन वाशनेरिय हा जो आहे हा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनलेला आहे. कधी? तर जानेवारी. आता ही जी आहे लेक्चर सीरीज आपण आधी 1 ते 5, त्यानंतर 5 ते 10, 10 ते 15, आता ही 15 ते 20 जानेवारी दरम्यानची इथं न्यूज मी कव्हर केलेल्या आहेत. ओके. सो भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण ठरलाय? तर आर्यन वाशनेरिय हा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेला आहे. ओके. त्यानंतरचा मग प्रश्न आहे, नुकतेच दक्षता आयुक्त विजिलन्स कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रवीण कुमार श्रीवास्तव, एस एस राजीव, प्रवीण वशिष्ठ की यापैकी नाही. तर दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय दक्षता आयुक्त हे प्रवीण कुमार श्रीवास्तव आहेत. ठीक आहे. प्रवीण कुमार श्रीवास्तव हे काय? तर केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत. आणि फक्त आपले जे विजिलन्स कमिशनर आहेत तर ते कोण आहेत? दक्षता आयुक्त प्रवीण विशिष्ट हे आहेत. त्यानंतर मग राजस्थानमधील कोणती पंचायत राज्यातील पहिली पूर्णतः सेंद्रिय पंचायत, फुली ऑर्गॅनिक पंचायत ठरली आहे? तर कोण? बावन वासकांकर ही राजस्थानमधली पंचायत राज्यातली काय पूर्णतः सेंद्रिय पंचायत ठरलेली आहे. त्यानंतर मग केंद्रीय दक्षता आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? यात एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 2 दक्षता आयुक्त असतात. बरोबर. ठीक आहे. एक अध्यक्ष असतो याच्यामध्ये आणि जास्तीत जास्त 2 दक्षता आयुक्त असतात. म्हणजे बॉडी कशी असते? 1+2 अशी 3 लोकांची बॉडी असते. त्यानंतर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे सध्याचे केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर एस एस राजीव हे दुसरे दक्षता आयुक्त आहेत. ओके सर. हे तर काय तिन्ही स्टेटमेंट आहे. आणि आता हे प्रवीण वशिष्ठ हे काय? तर एक दक्षता आयुक्त आहेत आणि दुसरे दक्षता आयुक्त कोण आहेत? तर एस एस राजीव. आणि केंद्रीय दक्षता आयुक्त कोण आहेत? तर प्रवीण कुमार श्रीवास्तव. तर अशा प्रकारे 3ची बॉडी आहे. तर वरीपैकी सर्व विधाने काय बरोबर आहेत. त्यानंतर मग सेंद्रिय शेतीबाबत खाली जोड्या विचारात घ्या. तर पहिले स्टेटमेंट आहे, पहिले 100% सेंद्रिय राज्य कोणते ठरले आहे? तर सिक्कीम हे पहिले 100% सेंद्रिय राज्य ठरले आहेत. त्यानंतर मग पहिली 100% सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश, पहिली 100% सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलाय? तर लक्षद्वीप हे पहिले काय 100% सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे. सो खालीवरीपैकी कोणती जोडी बरोबर? तर दोन्ही जोड्या काय बरोबर आहेत. ठीक आहे. दोन्ही जोड्या काय बरोबर आहेत. त्यानंतर मग नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या नमो बुक फेस्ट, एक मिनिट, नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या नमो बुक फेस्ट मध्ये डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या 2 पुस्तकांचे प्रकाशन केले आहे? तर आधुनिक भारत आणि तरुण वाचक, विज्ञानाचा प्रवास आणि तंत्रज्ञान, भारतीय विचार आणि संस्कृती. तर त्यांनी जनरेशन वी बानो म्हणजे जन वी बानो आणि महात्मा हे 2 पुस्तक काय केले? तर नमो बुक फेस्ट मध्ये डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हे प्रकाशन केले आहेत या 2 पुस्तकाचे. ओके.
त्यानंतर मग गेलने पूर्ण केलेल्या 694 किलोमीटर लांबीच्या मुंबई नागपूर नैसर्गिक वायू वाहिनीची क्षमता किती आहे? तर किती क्षमता आहे ती? 10 दशलक्ष मानक घन मीटर दररोज. ओके, दररोज 15.5 दशलक्ष घन मीटर, दररोज 16.5 दशलक्ष घन मीटर, की दररोज 20 दशलक्ष मानक घन मीटर. तो किती आहे? तर 16.5 दशलक्ष मानक घन मीटर हे दररोज काय केली जाते? तर ही नैसर्गिक वायूची क्षमता आहे. ओके, किती? 16.5. हे कुठून? मुंबई ते नागपूर असं 694 किलोमीटर लांबीचा हा नैसर्गिक वायू वाहिनीची क्षमता आहे. ओके, ते गेलनं पूर्ण केलेली आहे. ओके, त्यानंतर मग मुंबई नागपूर गॅस पाईपलाईनचे काम कोणत्या एकात्मिक पायाभूत सुविधा आराखड्याअंतर्गत महत्वाचे यश मानले जात आहे? तर काय? पीएम किसान योजना काही संबंध नाही. त्याच्यानंतर मेक इन इंडिया सुद्धा नाही आणि डिजिटल इंडिया सुद्धा नाही. तर पीएम गतिशक्ती या आराखड्याअंतर्गत ही जी पायाभूत सुविधा ही सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मुंबई नागपूर गॅस पाईपलाईन, पीएम गतिशक्ती. त्यानंतर मग टपाल विभागाने आपली पहिली ऑनलाईन ऑर्डर बुकिंग आणि डिलिव्हरी कोणत्या नेटवर्कच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण केली आहे? तर अमेझॉन, फ्लिपकार्ट, ओएनडीसी की टपाल पे? तर टपाल विभागाने आपली पहिली ऑनलाईन ऑर्डर बुकिंग आणि डिलिव्हरी कोणत्या नेटवर्कच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण केली आहे? तर ओएनडीसी. ओएनडीसी म्हणजे काय? तर ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. ओपन नेटवर्क फॉर काय? डिजिटल कॉमर्स. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे ओएनडीसीशी जोडले केल्यामुळे विक्रेत्यांना टपाल विभागामार्फत कोणत्या सुविधांचा लाभ घेता येईल? तर कोणत्या सुविधांचा लाभ घेता येईल? तर पार्सल पिकअप आणि बुकिंग, त्यानंतर वाहतूक, त्यानंतर लास्ट माइल डिलिव्हरी. तर या वरीपैकी सर्वच गोष्टीचा काय लाभ घेता येईल. त्यानंतर मग न्यूझीलंड मधील फ्योर्डलँड येथे शोधण्यात आलेल्या काळ्या कोरलची उंची किती आहे? तर किती आहे उंची? 13 फूट ही त्या कोरलची उंची आहे. कुठं? न्यूझीलंड मध्ये. ते समुद्रामध्ये कोरल असतात. तर न्यूझीलंड मधील फ्योर्डलँड येथे शोधण्यात आलेल्या काळ्या कोरलची उंची किती आहे? तर 13 फूट एवढी उंची आहे. त्यानंतर मग हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारतीय पासपोर्ट चा क्रमांक किती आहे? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा पासपोर्ट क्रमांक किती आहे? तर 80 हा पासपोर्ट क्रमांक आहे. ठीक आहे, मागच्या वर्षी 2025 मध्ये किती होता? तर 85 आपला क्रमांक होता. यावर्षी किती आहे? तर 80 आहे. त्यानंतर मग 2026 च्या इंडेक्स नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली म्हणजे प्रथम क्रमांकावर ठरलेला आहे? तर कुठला ठरला आहे? तर सिंगापूरचा. ठीक आहे, सिंगापूरचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे. भारतीय पासपोर्ट धारक 2026 मध्ये किती देशांमध्ये विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवास करू शकतात? तर किती देशामध्ये? 55 देशामध्ये. ठीक आहे, मागच्या वर्षी 57 होतं, यावर्षी किती? 55 देशामध्ये ते काय करू शकतात? विजा मुक्त प्रवास करू शकतात. हेनले पासपोर्ट इंडेक्स आपल्या अहवाल तयार करण्यासाठी कोणत्या संस्थेच्या डेटाचा वापर करतो? जागतिक बँक, त्यानंतर संयुक्त राष्ट्र, जागतिक पर्यटन संस्था. तर कोणाचा करतो? हेनले पासपोर्ट इंडेक्स आपला अहवाल तयार करण्यासाठी तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघ या संस्थेचा काय करतो? वापर करतो. ठीक आहे. त्यानंतर मग हेनले पासपोर्ट इंडेक्स यादीमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर 121 स्थानावर कोणता देश आहे? तर कोणता आहे? तर अफगाणिस्तान. कोणता देश आहे? अफगाणिस्तान हा शेवटच्या स्थानावर आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स नुसार 151. त्यानंतर मग जानेवारी 2026 मध्ये कोणत्या नेत्याने मारिया कोरिना मचाडो यांच्याकडून नोबेल शांतता पुरस्काराचे पदक स्वीकारलेले आहे? तर कोण? डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय जानेवारी 2026 मध्ये मारिया कोरिना मचाडो यांच्याकडून नोबेल शांतता पुरस्कार पद स्वीकारलेले आहे. त्यानंतर मग मारिया
कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या कारणासाठी देण्यात आला होता? तर आर्थिक सुधारणासाठी दिला होता, की व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना चालना देण्यासाठी दिला होता, हवामान बदलाकरिता कार्यासाठी, की वैद्यकीय क्षेत्राच्या संशोधनासाठी? तर त्यांना कशासाठी देण्यात आला होता? तर व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना चालना देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला होता. तर मारिया कोरिना मचाडो ह्या कुठल्या आहेत? तर व्हेनेझुएला या देशातल्या आहेत. ओके, यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघितली तर यांना 2025 चा काय नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे. ओके, आणि त्यांनी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग याच्यामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. ठीक आहे, तर परीक्षेच्या अनुषंगाने या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. ओके, सो आयोगाचा भर असतो किंवा कोणत्याही सरळ सेवा एक्झाम मध्ये नोबेल पुरस्कार, त्याच्यानंतर पद्म पुरस्कार, जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. ओके, सो मारिया कोरिना मचाडो या औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याला. ओके, सो त्या व्हेनेझुएलाच्या आहेत. तर त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 मिळालेला होता. त्यानंतर मग जागतिक धर्म दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर 18 जानेवारीला जागतिक धर्म दिन दरवर्षी साजरा केला जातो. ओके, ठीक आहे. तर हे काही महत्वाचे दिसत आहेत, परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला लक्षात ठेवणे महत्वाचे आहेत. ओके, सो तुमच्याकडे कॅलेंडर वगैरे असेल तर त्याच्यावरती त्या डेट्स लिहून ठेवा, जेणेकरून आजकाल जो ट्रेंड आहे तो खूप वाढलेला आहे. दिवस आणि थीम आणि काय म्हणतात त्याला, एखादी जसं आता जागतिक धर्म दिन, ठीक आहे, जागतिक एड्स दिन म्हणा किंवा पर्यावरण दिन, असा दिन विचारून त्याच्या आता तारखा विचारल्या जातात. त्याच्यामुळे तारखा पाठ असणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर मग जागतिक धर्म दिनाची सुरुवात कोणत्या समुदायाद्वारे करण्यात आली होती? तर जागतिक धर्म दिनाची सुरुवात ह्या बहाई समुदायाद्वारे करण्यात आलेली होती. ओके, बहाई समुदाय. त्यानंतर मग पंतप्रधान मोदींनी नुकतीच पायाभरणी केलेल्या काझीरंगा कॉरिडॉरची एकूण लांबी किती आहे? ठीक आहे, तर काझीरंगा कॉरिडॉरची एकूण लांबी जी आहे ती 34.45 किलोमीटर आहे. ठीक आहे, काझीरंगा जो नॅशनल पार्क आहे त्याचं काय कॉरिडॉरची लांबी ही किती आहे? 34.45 किलोमीटर इतकी लांब आहे. त्यानंतर मग काझीरंगा कॉरिडॉर प्रकल्पाचा मुख्य हेतू काय आहे? तर केवळ पर्यटनातून नफा मिळवणे, वन्यजीव सुरक्षित हालचाली सुनिश्चित करणे आणि महामार्ग 715 वरील अपघात कमी करणे. तर काय उत्तर? वन्यजीवांच्या सुरक्षित हालचाली सुनिश्चित करणे आणि महामार्ग 715 वरील अपघात कमी करणे. ठीक आहे, तर 715 हा महामार्ग आसाममधून जातो, हे आपल्याला एक मुद्दा लक्षात येतो. ओके, त्यानंतर मग काझीरंगा कॉरिडॉरची रचना कोणत्या शिफारशीनुसार आणि मार्गदर्शनानुसार करण्यात आलेली आहे? ठीक आहे, काझीरंगा काझीरंगा कॉरिडॉरची, काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे? तर आसाममध्ये आहे. ओके, काझीरंगा कॉरिडॉर हा कुठं? नॅशनल हायवे 715 याच्यामधून जातो. तर काझीरंगा कॉरिडॉरची रचना कोणत्या शिफारशीनुसार आणि मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे? तर केंद्र सरकार, जागतिक बँक, सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय वन्यजीव संस्था आणि युनेस्को. तर कोणाद्वारे करण्यात आली आहे? तर सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्याद्वारे काय करण्यात आले आहे? तर काझीरंगा जो कॉरिडॉर आहे त्याची रचना यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. कोणाच्या? सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय वन्यजीव संस्था. त्यानंतर मग काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को द्वारे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी देण्यात आला? तर कधी देण्यात आला? 1974, 85, 90 की 2005? तर 1985 मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को द्वारे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर मग काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून वाहणारी कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे? ठीक आहे, ब्रह्मपुत्रा. अलीकडेच ब्रह्मपुत्रा नदीवरती एक यारलुंग सांगपे हा नावाचा जो जलविद्युत प्रकल्प बांधलाय जगातील सर्वात मोठा. कोणी बांधलाय? तर चायनाने बांधणार आहे. 2030 पर्यंत हा त्यांचा प्रकल्प आहे. ओके, सो ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे कोणती, जी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून वाहते? कोणती आहे? तर दिफालू. दिफालू ही काय? तर ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. ओके, सो उपनदीच्या अनुषंगाने ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर मग मेटा कंपनीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, प्रेसिडेंट अँड व्हाईस चेअरमॅन म्हणून पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शेरिल सँडबर्ग, सुसान वाझिकी,
लिंडा याकरिनोकी, दीना पावेल, मॅक कार्मिक. तर दीना पावेल मॅक कार्मिक यांची मेटा कंपनीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मेटा कंपनी खूप महत्वाची आहे. त्यानंतर मग दीना पावेल मॅक कार्मिक यांना कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या काळात डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणून काम केले होते? ठीक आहे, तर त्यांनी डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणून काम केलं. तर कोणाच्या काळात केलं होतं? तर डोनाल्ड तात्या ट्रम्प यांच्या काळात त्यांनी काम केलेलं होतं. ओके. त्यानंतर मग कर्नाटक सरकारने महिला उद्योजकांसाठी कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे? तर कर्नाटक सरकारने महिला उद्योजकांसाठी कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले? तर गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग पोर्टल हे महिला उद्योजकांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे कर्नाटक सरकारने. ठीक आहे, तर तुम्हाला प्रश्न असा पण बनू शकतो की गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग पोर्टल हे महिला उद्योजकांसाठी कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केला? तर कर्नाटक राज्याने सुरू केला. ठीक आहे, तर प्रश्न याच्याने सुद्धा बनू शकतो. ओके, पॉइंट ऑफ व्ह्यूने. सो या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग पोर्टल हे कोणी सुरू केलं आहे? तर कर्नाटकने सुरू केलं आहे. कशासाठी सुरू केलं आहे? तर महिला उद्योजकांसाठी ते ऑनलाईन पोर्टल आहे. आदिवासी वैद्यांसाठीचा भारतातील पहिला नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम कोठे आयोजित करण्यात आला? भुवनेश्वर, नवी दिल्ली, हैदराबाद आणि रांची. तर कुठे आयोजित करण्यात आला होता आदिवासी वैद्यांसाठीचा भारतातील पहिला नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम? तर हैदराबाद येथे आदिवासी वैद्यांसाठीचा भारतातील पहिला नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता. हो का? त्यानंतर मग प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत कोणती संस्था स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर कोणता? भारत ट्रायबल हेल्थ ऑब्झर्वेटरी. भारत ट्रायबल हेल्थ ऑब्झर्वेटरी द्वारे काय करण्यात आलं आहे? तर प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे, भारत ट्रायबल हेल्थ ऑब्झर्वेटरी. त्यानंतर मग लडाख मधील वार्षिक चक्रातील पहिला मटाश्रयी उत्सव कोणता आहे? तर लडाख मधील वार्षिक चक्रातील पहिला मटाश्रयी उत्सव कोणता आहे? तर स्पितुक गुस्तोर. कोणता? स्पितुक गुस्तोर हा लडाख मधील वार्षिक चक्रातील पहिला मटाश्रयी उत्सव आहे. ओडिशा सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या आमे पडिबा आमे भासरे, ठीक आहे, आमे पडिबा आमे भासरे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणे. तर 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कोणती योजना? तर आम्हे पडिबा आम्हे भासरे. ठीक आहे, आम्हे पडिबा आम्हे भासरे ही योजना कोणत्या राज्याची आहे असा आपण प्रश्न विचारू शकतो की 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी आम्हे पडिबा आम्हे भासरे ही योजना कुणी सुरू केली? तर शिक्षणाच्या संबंधित आहे. तर ही खूप महत्वाची योजना आहे. सो याच्यावर अलीकडे प्रश्न म्हणजे समोर ज्या काही एक्झाम आहेत तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. सो आमे पडिबा आमे भासरे ही योजना जी आहे ही कोणत्या सरकारने सुरू केली आहे? तर ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे. तर एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा मुद्दा लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यानंतर मग ओडिशा सरकारने बालविवाह रोखण्यासाठी किती दिवसांची विशेष मोहीम सुरू केली आहे? 50 दिवस, 75 दिवस, 100 दिवस की 150 दिवस? तर 100 दिवसांची ही मोहीम ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे. ओके, सो बालविवाह रोखण्यासाठी ही 100 दिवसाची मोहीम आहे. त्यानंतर मग भारतीय बॉक्सर विजेंद्र सिंग यांची अलीकडे कोणत्या संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणत्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन, की एशियन बॉक्सिंग काउन्सिल, की भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि जागतिक बॉक्सिंग संघटना. तर त्यांची नियुक्ती एशियन बॉक्सिंग काउन्सिल च्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. कोण? बॉक्सर विजेंद्र सिंग.
2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक कांस्य कांस्य कोणी जिंकले होते? तर विजेंद्र सिंग यांनीच जिंकलेले होते. ओके. सो अशा प्रकारे हा आपला भाग 4 झाला. म्हणजे आपण जवळपास 20 जानेवारीपर्यंतचा 1 जानेवारीपासून तर 20 जानेवारीपर्यंतचा पूर्ण करंट डाटा हा कव्हर केलेला आहे. यानंतर मग आपण 21 ते 25 जानेवारी, त्यानंतर 25 ते 31 जानेवारीपर्यंतचा पूर्ण डाटा कव्हर करू. ठीक आहे. तर ही अशी आपली लेक्चर सीरीज सुरू आहे. ही आता कंटिन्यू लेक्चर सीरीज सुरू राहील. ओके. सो तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो यासंबंधी तुम्हाला जर काही क्विज सॉल्व्ह करायचे असतील किंवा यासंबंधित PDF हवा असेल किंवा मग तुम्हाला रिलेटेड व्हिडिओ जर हवे असतील तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर ही आपली लेक्चर सीरीज कंटिन्यू सुरू आहे. मी रोजचे व्हिडिओ करंटच्या बाबतीत अपलोड करेन. ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत तर त्या सर्व घडामोडी आपण घेत राहू. ठीक आहे. सो आज पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर पद्म पुरस्कारांचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. महत्त्वाचे पद्म पुरस्कार, कारण की अलीकडे आपण एक्झाममध्ये बघितले तर जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यावर मग जोड्या लावा म्हणा किंवा मग वन लाईनर क्वेश्चन असे भरपूर पण आता तुम्ही राज्यसेवाची एक्झाम दिली असेल तर राज्यसेवाच्या एक्झाममध्ये सुद्धा पद्म पुरस्कार प्रश्न होता. आता जी गट ब ची पूर्व परीक्षा झाली 2025 ची तर त्याच्यामध्ये सुद्धा पुरस्कार विचारलेले होते. अर्जुन पुरस्कार विचारले होते गट क च्या एक्झाममध्ये, सॉरी गट ब च्या एक्झाममध्ये. त्याच्यानंतर मग युवा साहित्य पुरस्कार युवा साहित्य पुरस्कारावर प्रश्न आले होते. तर अशा प्रकारचे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याचा आपण डिटेल एक एक व्हिडिओ बनवू. ओके. सो या सगळ्या माहितीसाठी माझ्या चॅनलला जोडून राहा. आणि जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. ओके. सो पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा प्रशिक मॅथ अकॅडमी.